अरे पोरं काय करतात आता शाळेत जायची म्हणलं काय घरात आवडतो काय माहिती कसं शिकत येत कशी नाही. बरं बाबा का रे जातो निघाला का? हा मग जातो की आता बॅग बिग भरली पेपर चालू आहेत तिकडे. एक लक्षात ठेव बर का तुझ्या जेवढे पैसे उधळल्यात ना मी शिक्षणाला तेवढ्यात गोरगरिबाची 4 पोरं शिकली असते बरं का. शिकवायची की तुमचे सावकार की काय बारीक आहे काय 4-2 शिकले. अरे मग काय उधळायला काय ती मग काय तू बा- करतो काय? काय बाबा राव एवढं लोकांचं पैसे खातात याचं हा आणि 4-2 शिकले असते म्हणतात. शिकवायची चांगलं तेवढंच पुण्य तुमच्या नशिबात आलं असतं थोडंफार. अरे तुझ्याबद्दल बोलतोय मी ही लक्षात घे. मी तर एक दिवस लय मोठा अधिकारी होणार आहे. मग तेवढं तरी कर त्याचं टेन्शन नाही तर जातोय तिकडे काय करतोय काय मी बघाय नाही. विश्वासच नाही बाबा बाबा जाऊ दे ना चाललाय ना नाही सुभाष. अरे चाललाय ही खरंय तुझं पण सांगितलं पाहिजे त्याला खर्च करतोय आपण. आपण शिकतोय ना. मग बहिणीला विश्वास आहे पण बापाला विश्वास नाही. आणि आता किती महिने राहिलेत अजून तुझे? अजून राहिले 4-5 महिने. मग आता तेवढं सुटलं ना तू लग्न करून टाकतो. कोणाचं तुझं आणि कोणाचं? लग्न लग्न काय करता इतकं लग्नाचं काय जरूरत आहे करोड टाइम भेटल्या. तू एक लक्षात घेतो का तुझ्यामुळं हिचं लग्न आपल्याला जेवणाची आहे सोय हिचं काव करायचं लग्न करा लग्न जाऊ अरे दे. जेवणासाठी काय करायचं तुझं करावं लागेल आणि मग तिचं करून देऊ. बघा तिला तरी आला पोरगं माझ्या बघा. लग्नात. तिला तरी नाही तू फक्त सुटायचं कर. सुटतो मी करतो बरं पैसे द्या मला जाऊ द्या. पैसे लागत आहेत का? हा, मग आता तिथं काय आता उपाशी बिगर पैसेच का हलतो रे तू? राहा. हा, मग ते पण आहे. कितीक लागत आहे? बापाने गाव लुटलं मी थोडंफार दे की. काय म्हणला? काय नाही ते आता ती अजून अकल यायची तुला. बरं, जपून जा आणि गेल्यावर फोन कर. दर कमी पडलेत परत फोन कर. काय राव बाबा चॅम्पियन देत आहे. अरे ती काय थोडी आहेत अजून का? थोडंफार दिलं तर राव नाही दे मला फोन कर. द्या की जास्त थोडं कमी जातो. अरे तिथं करायचीच काय तुला? लागत त्यात. ऑनलाईन टाकून जा ना तू. तू टाकाय लाव. हा. जाऊ. सांगितलं लक्षात ठेवा. हा, जातो मी. हा जा. नीट जा. अरे दिदे याचा लय नको लाड करीत जाऊ तू. हा, बाबा जाऊ द्या इकुलता एक आहे ना आपल्या अरे घरात. मस्त एकुलता एक आहे पण आपलं सांगणं काम असतंय बाहेर टोकारपणा केल्यावर. नाही करत ते. मला माहिती आम्ही दोघं संगत जात होतो हा नाही नाही. तू जात होती तू बरोबर आहे पण काय होतंय असं बाहेर नाही दापले आपण इथं तर याचा गैरफायदा घेतात पोरं बाहेर गेल्यावर. दाद्या आपला तसा बरं तुझं काय तुला नाही जायचं शाळेत? जायचंय ना मी जायचंय ना? आवडत होते म्हणलं ह्याला वाट लावा मग मी निघत. बरं स्वयंपाक झालाय ना सगळं? हा झाले. मग तुम्हाला जा तुझं जेवायचं उरकून. असेल तर जेवून हा घ्या. घेईन मग मी जेवण तुझं उरक. अरे अक्षय हा? आणते इकडे राहू दे ते करते मी. थोडंच होतं करून टाकलं असतं मग गेलो असतो. नाही राहू दे तुला जायचं ना उशीर होईन जायला. काय नाही 5-10 मिनिटं उशीर तू एवढं करून मग गेलो असतो ना सगळं आवरून. मग गाडी जाईन उगाच उशीर होईन तुला. आणि किती पैसे लागत होत म्हणला? मला ते 10,000 भरायचे ते कॉलेजला. 10,000 भरायचे थोय. 5,000च भेटले बघ. हा का? हा. काय खर्चाला आहेत का नाही? नाही राहू दे बघन मी काहीतरी उसने घेईन कोणाकोण तरी. तू आपलं जा. हे धर पैसे अरे राहू दे अगं नगर. राहू दे मी करीन काहीतरी ऍडजस्ट. अरे नगर राहू दे. आधीच कोणाकोण तरी आणले परत कोणाकोण कशाला मागते परत. अरे पण तुला कमी पडतील नाही की. काय नाही मी करतो काय adjust. झालंय? काय नाही त्याला पैसे दिले ना तर त्याने त्यातलंच बघ 500 रुपये दिला आता आपल्याला. खर्चाला इकडे तिकडे कुठं बघणार तुम्ही? अरे दादा पण तुला कॉलेजसाठी लागत होते ना. काय नाही मी करीन ऍडजस्ट. अक्षय हा? अजून किती दिवस आहे रे तुझं हे परीक्षा शाळा? अगं आई लय नाही फक्त 6 महिने. 6 महिन्यानंतर लागन मला चांगली नोकरी एखादी. अरे किती जणांकडून कर्ज काढले पैसे मागतेत आता कोणी द्यायना बी झालंय बघ. जाणीव आहे मला आई सगळं. एकदा नोकरी लागली ना मग काही टेन्शन नाही आपल्याला. अरे तुझ्या शिक्षणासाठी हिचं शिक्षण बंद केलंय बघ मी. हा तुला नोकरी लागली म्हणजे हिच्या लग्नाचं पण बघावं लागन का नाही? पैसा पाणी लागन हिच्या लग्नाला. नाही होईल बाबा असते ना ते एवढे नसते आपले हाल झाले. जाऊ दे तू नको काळजी करू मी आहे ना. आणि तू पण काळजी करू नको आम्ही आहोत. अगं मी आहे ग. बरं आई हा. जाऊ का मी? हा. उशीर होतो. आणि ऐक डब्यामध्ये तुला लाडू बनवून ठेवले तेवढे घेऊन जा. हा हा? तुम्हाला आहेत ना? हाय तर. आणि फोन कर बा. हा करतो असलं. येऊ काय? तब्येतीची काळजी घे दादा. हा बरं आई तू जा घरात मी इथलं सगळं आवरते. जा तू. मग अक्षय काय नाही मस्त आहे रे. अभ्यास चालला ना तुझा? इथे एकटाच राहतो? हा का? त्याला भाडं किती? भाडं बिड असतोय का आपलंच आहे.
हा का? बापाने बक्कळ घेऊन ठेवले, मला टेन्शन नाही मला काय. तुझं बरं आहे बाबा. आम्ही कशी पहिल्यापासूनच गरीब. आमच्याकडे कधी कधी खायला पैसे नसते. अरे टेन्शन कशाला घेतो, मी आहे नाही इथं. नाही तुला काय अडचण आहे तिकडे हॉस्टेलवर? नाही काय एक काम कर, ती हॉस्टेल बिस्टेल जाऊ दे, तसा पण इथं मी एकटाच असतो. ये बिंदास राहा, कपडे धुवायला बाई, डबा कराय बाई, त्यामुळे काय अडचण नाही काय नाही. यायचं खायचं राहायचं आपलं घर असल्यावर. तुझ्यावर जबाबदारी रे. माझं काही नाही, माझ्या बापाने बक्कळ कमवून ठेवलंय. नाही तसं काय नाही, मी बरं आहे तिकडच हॉस्टेलला. कुठे? आपली मैत्री आहे राहू दे. तू बोलला तेवढंच लय झालं, पण मला नाही वाटत माझं शिक्षण होईल म्हणून आता इथून पुढं. काय झालं? अरे शिक्षणाला पैसे लागतील, पैसे नाहीत रे आता आमच्याकडे. काय लाका लाज व्हायच्यासारखीच काम करतो. मी तुला म्हणलं ना, तुला काय कमी पडेल तिथं मला सांग. नाही पण मी तरी कवर सांगणार तुला. आता मित्र आहे त्या नात्याने करशील तू, पण बाकीचे बी लोक काय म्हणतात. तू आज नाही उद्या देऊन टाकशील, पण आपली मैत्री तर राहणारच आहे ना तशी. हा बघ भावा, तू काय कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत जाऊ नको. तुला कसली जरी अडचण असली ना, मला सांगत जा. माझा बाप मला न विचारता पैसे देतो. अरे बरोबर आहे तुझं, मी तरी कवर तुला मागणार. आणि लोक बी नाव ठेवतील रे. अरे लोक कुणाला बी नाव ठेवत असतात, आणि आपली मैत्री किती घट्ट आहे तुला पण माहितीये. तू माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तू काय टेन्शन घेत नको. आणि बापाकडे माझ्या बक्कळ पैसा आहे, बाप देतोच मला, मागितलं की लगेच. तू म्हणतो टेन्शन घेऊ नको, टेन्शन येतं रे. आई एकटी कमवते, बहिणीचं अजून लग्न व्हायचंय. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत असतात. जिथं थोडा अजून धीर धर फक्त. तसं नाही, जिथं नाही तिथं कष्ट करते आई. माझ्या शिक्षणासाठी पैसे पुरवते. आता कोणतरी व्याजाने पैसे घेतले शिक्षणासाठी. कधी कधी असं वाटतं ना, शिक्षण सगळं सोडून द्यावं आणि त्यांना मदत करावं, म्हणजे माझ्या जीवावर तरी बसून खाते ते. हो, असा काही विचार करू नको. तू नोकरीला लागणार आहे, मला माहिती आहे. तो किती मेहनती आहे, किती कष्ट करतोय, कोणत्या परिस्थितीतून जातोय, हे सगळं मला माहिती आहे. थोडा अजून धीर धर, एवढा दिवस धरला आणि काय होणार आहे. आता तू मध्येच हार मानली तर एवढी मेहनत केलेली सगळं पाणी सोडावं लागेल ना त्याच्यावर. नाही तेवढं आहे रे, पण हाल नाही बघत मला त्यांची. तू कोणत्याच गोष्टी टेन्शन घेऊ नको. जा तू सगळ्या गोष्टीची तयारी कर. तुला काय लागेल ते मी देतो, टेन्शन घेऊ नको. पण तू शिक, माझी एवढीच इच्छा आहे. शिकणार तर आहेच मी. हा, काय करावं, लय पाय दुखायला लागले. कामाने पार चाळण झाली अंगाची. पोराला चल रे बाळू. केव्हा नोकरी लागते काय माहिती. अरे बाळू, तुला मी 10 बाऱ्या करून पाठवला. यांच्याकडे निश्चय हेल्पट घालीत होता का, यांना पैसे मागत होता का नाहीच? तुम्ही अहो रोजच मागतोय पैसे, ते द्यायनातच नुसतं आज उद्या करते. तर मी रोज अहो याला 10 बाऱ्या लावलाय तुमच्याकडे, कवर ही पैसे. अहो, सावकार पोराला नोकरी लागल्यावर देऊ की तुमचं सगळं फेडून. कोणच्या टायमाला तुझ्या पोराला नोकरी लागायची अहो, आणि मग माय पैसे फिटायचे? तर पैसे झालेत किती? हाय मला माहिती, पैसे लय झाल्यात, पण फेडून टाकू सावकार. तुमचा 1 रुपया बी देण्यात ठेवा. आहेत का किती झालेत काय? हाय लाखभर रुपये झालेत. तेवढं तरी बरं देण्यात ठेवलंय. अरे मग द्यायचं, एक काम करतो, ती पोरग लागन तवा लागन तिकडे कामाला. मला ते पोराचं न्यायचं काय सांगू नको, मला पैसे लागत आहेत आता. अहो पण सावकार मी कुठून द्यायची सांगा बरं तुम्ही. कुठून द्यायचे म्हणजे? आता कामाला सांगितलं तर दुसऱ्याच तिथं जाती. मग त्या कामात पैसे फिटले नसते की नाही द्या आतापर्यंत? अहो कुठं जात नाही हो सावकार मी. हे एकांचं उसनं घेतलंय त्यांचंच फेडायला जाते. मग त्याला सांगायचं अजून मला उष्णे दिन, मला सावकारच द्यायचे. अहो काय बोलतोय सावकार, एवढं देईल होय ते लाखभर? मग ती तो ठरवायचं, त्याला मी काय करू? अहो, देईन म्हणलं की पोर. अरे तू ज्या टायमाला पैशाला येत होती त्या टायमाला मी पैसे देत होतो ना. खरं आहे तुमचं लय उपकार झालेत बघा, आम्हाला पैसे दिलेत. अरे पण माझं एकदा पोरग नोकरी लागले की तुमचे समजा पैसे. ती मला बाकीचं ती पोराचं न्यायचं काहीच सांगू नको. एक तर तुझं पोरग लाव, नाही तर तू कामाला चल. अहो 8-15 दिवसांनी तू येणारच आहे गावाकडं. मग एकदा त्याला नोकरी लागली की तुमची पै ना पै फेडतो बघा सावकार. पण आता तेवढे दया करा आमच्यावर. ती मला काहीच सांगू नको. ती पोराचं न्यायचं काहीच नाही, मला माहितीच नाही. तू एक काम कर, ती असे 15 दिवस आणि 20 दिवस लय झालेत. तू आता लागणार आहे कामाला आणि उद्या पोर येणार आहे, 4 दिवसांनी येणार आहे. तू पहिली कामाला माझ्याकडे चल. मी काय म्हणते, मी येते ना आईच्या ऐवजी तुमच्याकडे कामाला. नका पण आईला नको. काय हरकत नाही. अहो कसं बोलतय सावकार, तरणी ताटी पोरी कसं पाठवू मी कामाला? अरे मग एक काम कर, सरळ सरळ पोरगी इथं राहू दे, तू चल. अगं आई तू ऐक, तसही माझी शाळा बंद आहे आणि मी घरीच असते, काहीच काम नसतं मला. मग जाते अगं मी, येते मी कामाला. आणि तसही तुझे पाय ते पण खूप दुखतात ना ग, गुडघे. कसं करशील तू रानातलं काम? तू घरचं बघ
मी जाईल. आणि तुला एक सांग का, तू लय पोराचं गुणगुण गाती ना, माझ्या नोकरीलाच लागन आणि नोकरीच लाग. अरे मी लय पाहिल्यात अशी पोरं, इकून आई बापाने पैसे दिले ना तिकडे नुसती उधाळायची कामं करीत आहेत. नाही नाही सावकार, माझं पोर तसं नाही बघा. अरे तू इथं बोलून घे, सरळ सरळ माझ्याकडे कामाला लाव त्याला. 5-6 बिराडा इथं, तिथं काम करीन आणि ते पैसे फेडीन. नाही, दादाला शिकायचंय ना, मग त्याला शिकून द्या. मी करेन ना काम. मी कुठं काय करते. शोक, मला काही हरकत नाही. तू आली किंवा तू आई आली एवढंच होईन. आईने बघ शेतातलं काम केलं असतं तर निदान तू घरातलं धुणं भांडी करशील. अहो, तुमचं समजा खरंय, पण ती गुरं घेतली लोकांची सांभाळायला, ती कोण सांभाळणार बरं? त्याला काय मग बा, मी नेत होती गुरं, बोल त्याची किंमत. नाही न नाही. दुसऱ्याची हाय अहो, माझी आहेत वय ती गुरं. आणि मग तुला ते कामाला जाऊन सांभाळायची गरज काय पडली या उद्योगात पडण्यापेक्षा? पण जाऊन दे ते ना. तुमचं तुम्ही बघा, ती कोणाची आहे तर त्याची नेऊन दी, नाही तर काही कर. वाटलं तर मी पोरीला नेतो, काय अडचण नाही मला. मी जाते, तू बघ घरातलं सगळं काही. सांभाळून कर बर बाई काम. सांभाळून करते मी. चल. पोर आल्यावर काय सांगू मी त्याला, तायडी कुठे गेली म्हणून. लय वरडन मला त्यो. मी करू काय, सावकार बी ऐकाना झालाय. आयला आलो बाई एकदाच गावात. हा घरी मग काय तर हा ना. बरं, चल. काय कुठं, अरे काय झालं? अरे मी जातो नाही तुम घरी. कुठं? घरी. अरे तू जरी कधी घरी आलाय, चल घरी जाऊ, चहा पाणी पिऊन तुला वाटलंच तर परत सोड तुम्ही. मला सांग, एवढे दिवस आपण एका गावात होतो पण आपण तिकडे ओळख झाली आता आपली. हा नाही, पहिले घरी जातो ना. अरे जाशील 2 मिनिटं चहा पिऊन जाशील. चहा प्यायला किती टाइम लागणार मला सांग बरं. तेवढं आहे हा मग चल बस. काय लागा तू पण बाबा, मला काही समजतच नाही तुझं. बरं, चल चल. भाऊ म्हणतो लागा पारख्यागत वागतो का? नाही तसं नाही रे, म्हणलं मग? कशाला उगाच. बघ भावा, हे आपलं घर आहे. चल. बाबा ये, हे आपल्या गरीबाचं घर आहे. अरे मस्त चांगलंय. हा चांगलंय. आई बापाने कमवून ठेवले, टेन्शन नाही. ए खुशी दीदी, माझा खुशी, त्याने बांधला. ए खुशी दीदी. ती खुशी देते. दादा, अरे तू इकडे काय करते? इकडे अरे यार, तू ओळखतो बाईला? बहीण आहे माझी. अरे ही हा तुझी बहीण आमच्या घरात काय करते? ते दीदी, माय बहीण कुठे? काय झालं? अरे ही इथं कस काय आली? अरे ती आपली तर धुणे भांडी करती. धुणी भांडी करते? हा, अरे तिच्या भावाच्या शिक्षणासाठी ना तिच्या आईने पैसे घेतले होते. आज देते उद्या देते, आज देते उद्या देते म्हणून दिलेच नाही. तर मग बाबांनी काय केलं, तिला आणली कामाला इथं. अरे एवढं सगळं झालं, तुम्ही साधा मला फोन बी नाही केला. अरे दादा, परिस्थिती नाजूक होती, पण ह्या सगळ्यांपेक्षा तुझं शिक्षण महत्वाचं आहे ना, म्हणून माझ्याकडे भाऊ मेला होता तिकडं. अरे एखादा तरी फोन करायचा ना. आणि अनिकेत, हा बघ, मला या गोष्टी अजिबात पटलेल्या नाही. अरे पैशासाठी कुशल तुम्ही माझ्या बहिणीला कामाला आणलं घरी. अरे अक्षय, मला ह्यातलं खरंच काय माहित नव्हतं, इकडं काय चाललंय काय ना. आपण तर दोघं पण तिकडे शहरात होतो. अरे तू मित्र नाही, मला मस्त भावासारखं जीव लावला. पण या काही गोष्टी मला पटल्या नाही. आता बाबा आल्या, बघू ते काय झालं नाही. काय रे, कवाला बाबा हे काय झालं, काय चालवलंय तुम्ही नेमकं? काय हिला इथं आणलंय का आम्हाला? कामाला आणले? हा, कामाला आणले. तुम्हाला माहितीये का ती कोण आहे? कोणी? माझ्या मित्राची बहीण आहे ती. अरे हाय, पण मग त्यांच्याकडे पैसे आज देईन उद्या देईन, नुसता पैसाच गेलाय. मग असं काय, मी काय दान करायला बसतो? पैसे पैसे काय करता, पैसे पैसे. अक्षय तुझा घेऊन, मी बघतो काय करायचं ते. तुझ्या बहीण घेऊन जा. आता पेपर झालेत, कंपनीत नोकरी बी लागलेली, तेव्हा तुमची बहीण पैसे फिरून टाकी देतो. आणि दादा अरे आता गेली ती पोर, समजा काय आपण कामाला आणले म्हणजे काय, त्याच्यात काय दोष झालं? अहो बाबा, ती पण कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे. तुम्ही अशी गुरडोर ओढून आणल्यावर कामाला ठेवतात लोक इथं. पैसा इतका महत्वाचा नसतो, माणुसकी महत्वाची असते. अरे तुझं झालं सगळं म्हणणं बरोबर. मला एक सांगा, असं प्रत्येकाला जर पैसे सोडीत बसलो तर ही कसं उभं राहिलं असतं? अरे मला एक सांग, मी ते भोगलेलं आहे, माझ्याकडे काही नव्हतं. माझा बाप सावकार नव्हता,
माझ्या कष्टावर मी सावकार झालेलो आहे. अहो तुम्ही सगळं केलं ठीक आहे मान्य आहे. एवढं उभा केलंय वैभव, नाही असं नाही करायला पाहिजे. एवढं पण अति नाही करायचं बाबा. अरे मी आहे ना 10 रुपयाचे 20 रुपये भरलेला माणूस आहे. आणि तुला एक सांगू का, एक वर्ष साल घातले काहींची तर म्या, आणि ती पोरगी आपली तर कामाला आली मग काय उपकार केला काय त्यांनी. अहो पण बाबा त्याचं पण बरोबर आहे ना. अहो तिला पुरीला ओढून आणलं, आज तीच परिस्थिती माझ्या आली असते तुम्हाला पटलं असतं का ते? दुसरी आपल्या दिदीला नेलं असतं तसं एखाद्याने कामाला सालायचं, तुम्हाला काय वाटलं असतं? बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही मस्त कामाला आणली, पण लोक काय म्हणतात सावकाराने पोरगी ओढून आणली, ते बरोबर वाटेल का? आपण चांगलेच धोरणाने आणली ना. आपण मस्त चांगल्या मनाने आणली. त्या पोरीला काय रानात कामाला लावलंय का कुठं? फक्त काय बाई म्हणलं घरातलं तो तुला जोडीदार होईल, दोन्ही भांडे करीन. तुझ्यासारखीच ती पोरगी आहे. अहो बाबा तुम्ही तिला ओढून आणलं, आज अख्ख्या गावात चर्चा आहे त्या पुरीला सावकाराने ओढून आणलंय. तिच्याबरोबर लग्न कोण करेल मला सांगा बरं? आज तिच्याबरोबर कुणी लग्न करणार नाही. अख्ख्या गावात चर्चा, सगळीकडे चर्चा झाली, सावकाराने पोरगी नेली, सावकाराने पोरगी नेली. आता तुम्हाला जर वाटत असेल मी ह्या घरात राहावा, तर तुम्ही तिच्या घरी रीतसर जायचं आणि मी तिच्यासोबत लग्न करून मी तिला न्याय देणार आहे. मी लग्न करणार तिच्याबरोबर. तुम्ही रीतसर जाऊन तिला लग्नासाठी मागणी घालायची. त्या पुरीसोबत मी लग्न केलं तरच तिला न्याय भेटणार आहे. अरे तुला काय अक्कल आहे का? त्या पुरुषासोबत लग्न आणि मी माफी मागन? जर तुम्हाला बाबा वाटत असेल ना मी घरात राहावं, तर तुम्ही लग्नासाठी मागणी घाला, नाही तर आल्या पावली निघून जाईन मी. तुला एक सांगू, अजून माझे पहिलेच पैसा रुपया नाही दिलेला तर लग्नासाठी मागणी. तुमचं तुम्ही बघा. इथे मी जातो, बाबाला समजून सांग. अरे पण डोक्यात पाणी झाले का रे याचे? अहो बाबा कशाला त्याच्या तोंडाला लागताय? तो म्हणतोय ती करा ना, काय आपण काय लय लहान होणार आहेत का? अरे पण दिदे मला एक सांग, पहिले लाख रुपये सोडून द्यायचे आधी परत आपण पैसे घालून त्याचं लग्न करून घ्यायचं. पैशाला फाटप किती पडत होईल? अहो पैशाचं जाऊ दे तिकडं, पोरगी तर चांगली येते ना घरात, संस्कारी येते. तशी पोरगी चांगली, आता तो पैसे वागलेली. मग मग सगळं काय काय करत तुझं होते. म्हणणं करायची किती पूर्ण? खरंच चांगली येते. पण आता तिथे झोकावं लागत आहे बाबा मला जाऊन. मग काय थोडस झुकलं पोरासाठी तर काय होईल का? ही पोरं ठर परत. तसं तुम्हाला लग्न करायचंच होतं ना त्याचं. लग्न तर करायचंच आपल्याला. मग बरं जाऊ दे, आई म्हणणं त्याचं बी काय चुकीचं नाही. मग गाव मी ते पुन्हा काय म्हणणार आहे की व्हायला येईल सावकारांनी पोरगी निघली नको त्यांची बी नाची ती व्हायला. हा जाऊ दे, माझा थोडा कमीपणा होईल, होऊन दे झाला. बरं चल जाऊ, जायचं घरी असेल जायचं. तिकडे चला. हा, चल. अरे अक्षय, आणि दिवस मावळताना आलास रे? काय दिवस मावळताना आलं, एवढं सगळं घडून गेलं, मग तुम्हाला फोन का नाही केला बरं? आणि हिला कुठून आणलंस तू? हिला कुठून आणलं म्हणले? माझ्या मित्राची घरी होती आणि त्यांच्याकडून पैसे घेतलेत का तू? अरे मग तुझ्या शिक्षणासाठी पैसे घेतलं नाही, तुला सांगितलं ना मी. गाई मला एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या नाही, त्याने एकतरी फोन करायचा, मी केला असतं ना काही ना काही. अरे असं कसं? तू शिक्षणाला गेलाय आणि तुला कसं टेन्शन द्यायचं बरं? आमचं काय, आमचं रोजच आहे. काय रोजचं आहे, लोकांच्या घरी तर काम करते तू. बरं झालं माझा मित्र निघला. सावकार सावकार तुमचे पैसे कधी बी फेडेन मी. माझं पोर बी आलंय आता. येऊ द्या, नका काळजी करू. मी म्हणलो ना, जाऊ द्या. बघा, माझ्याकडून चुकलं थोडं, काही समजून घ्या. तुमची बी जरा काही चव गेली माझ्यामुळं. पण आता एक काम करा, आता माझ्या पोराचं म्हणणं आहे काय? तुमची पोरगी माझ्या पोराला करायची. खरं? हा. पण आम्ही असं गरीब आहेत ना. हो असू द्या, गरीब झालं म्हणून काय झालं तेव्हा? आई अगं मी त्याला ओळखतो चांगला, म्हणजे आता मित्रच आहे. अगं स्वभाव लय चांगला आहे त्याचा. आपल्या ताईचं कल्याण होईल. मुलीला जर आवडला असेल तर मग ठरवूनच टाकू की. अहो आमच्याकडे एवढं पैक बी नाही की लग्न करावं अहो, पोरीचं. नसू द्या, नसली तर माझे पहिले बी देऊ नका. मग अजून काय सांगू तुम्हाला? नाही तसं नाही, माझ्याकडे जशी येते तशी मी तुम्हाला देईन. पण मागतो मी तुमच्या मायामुळे तुझ्या परिवाराची खरंच हाल झाले. अरे नाही, तू एवढं मोठं मन केलं आणि लग्नाला तयार झाला म्हणजे काय नाही. नका नका, काय एवढे हात जोडायची गरज नाही राहिली. बाबा पोरगी नारळ दिलं तरी बास आहे ना आपल्याला. हा काय अडचण नाही, तुम्ही म्हणता ना तसं. मग काय नाही, चला चहा घेऊ. हा लागत आहे. चल चला. चला, उपकार नाही मानायची एवढी. चला, चालूच असते.